ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला अजूनही बॉसचे कॉल येतात का? व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल येतात का? आणि रिप्लाय न दिल्यास काय ॲटिट्यूड आहे? कामाशी कमिटमेंट नाही असं लेबल लावलं जातं का? तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. नमस्कार मित्रांनो, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीती कट्टा. आज आपण बोलणार आहोत एक अशा विधेयकाबद्दल जे मंजूर झालं तर भारतात कामगारांसाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधला ताणतणावाचा भिंतच कोसळणार आहे. हे आहे राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025, ज्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेले आहे. आजच्या काळात कामाच्या वेळा नसतात, कधीही मेल, कधीही व्हॉट्सअप, कधीही कॉल येतात. लॅपटॉप बंद झाला तरी काम थांबत नाही आणि यामुळे मानसिक ताण, एन्झायटी, इरिटेबिलिटी आणि अगदी हेल्थ प्रॉब्लेम पर्यंत गोष्टी जातात. म्हणूनच राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 नेमकं काय आहे? ऑफिस संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित कॉल आला किंवा ईमेल आला तर उचलण्याची जबाबदारी नाही. म्हणजे तुम्ही ऑफ ड्युटी आहात तर तुम्हाला रिप्लाय द्यायलाच हवा असा नियम कंपनी लावू शकत नाही. सुट्टीच्या दिवशी बॉसचे कॉल, व्हॉट्सअप मेसेजेस, मेल तुम्ही उचलले नाहीत तरी चालेल. यासाठी तुमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. एम्प्लॉय वेलनेस अथॉरिटी नावाची संस्था करण्याचा प्रस्ताव काय आहे? याचं काम काय आहे नेमकं? कंपन्या कामाच्या वेळेबाहेर कर्मचाऱ्यांना दबाव टाकतात का? जॉब बर्नआउट होत आहे का? वर्क लाईफ बॅलन्स बिघडत आहे का? हे सगळं पाहणं. आता याचा पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह काय आहे? युरोपमध्ये अशा कायद्याचा फायदा झालेला आहे. फ्रान्स, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये राईट टू डिस्कनेक्ट आहे. त्यामुळे एम्प्लॉय सॅटिस्फिकेशन वाढली, प्रोडक्टिव्हिटी सुधारली आणि हेल्थ इश्यू कमी झाले. भारतामध्ये मोठी वर्कफोर्स डिजिटल झालेली आहे. अजूनही लाखो कर्मचारी ऑफिस संपल्यानंतर रात्री 10 ते 9 पर्यंत ईमेल करत बसतात. मानसिक आरोग्य ही मोठी समस्या बनलेली आहे. WHO अनुसार बर्नआउट हा आज रोग म्हणून मान्य झालेला आहे. त्यामुळे हे बिल केवळ कामगारांसाठी नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. कारण हेल्थ वर्क म्हणजेच हायर प्रोडक्टिव्हिटी. हे बिल पास झालं तर भारतामध्ये प्रथमच कामगारांना कायदेशीर हक्काने कामातून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार मिळणार आहे. वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द फक्त इंस्टाग्राम पोस्ट न राहता कायद्यामधील हक्क बनेल. आपण सगळे कमवण्यासाठी काम करतो, पण कामासाठी संपूर्ण आयुष्य देण्यासाठी नाही. घर, कुटुंब, स्वतःचा वेळ हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे बिल त्या दिशेने मोठं पाऊल आहे. जर तुम्हाला असं कायद्याचं समर्थन वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा राईट टू डिस्कनेक्ट, येस ऑर नो.